हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 8 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय. तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चर स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिस्कस करत असतोय. आणि हे सर्व डिस्कशन जे आहे ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते आपण न्यूजपेपरमधले डिस्कस करण्याचा, सखोलात डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवात करूयात मग. 8 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिलं एडिटोरियल कोणतं महत्त्वाचं आहे ते डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपलाचं पहिलं महत्त्वाचं आर्टिकल एडिटोरियल ज्याला आपण म्हणतो ते विशेष करून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याच्यामध्ये मंत्री परिषद जी आहे त्याला आपण मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स म्हणतो. ती 12वी मंत्री परिषद पार पडणार होती, परंतु कोविड-19 ती रद्द करण्यात आली होती. आणि त्याची डेट जी होती ठरलेली ती डेट होती नोव्हेंबर 30, 2021 ते डिसेंबर 3, 2021. परंतु ही कॉन्फरन्स कोविड-19 पुढे ढकलण्यात आली आणि ते त्या दिवशी जी होणार होती ती रद्द करण्यात आली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु त्याच्यामध्ये जे देश मुद्दे मांडणार होते ते मुद्दे आणखी सुद्धा कंटिन्यू आहेत आणि त्याच्यावरती खरं तर हे एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून याच्यामध्ये इंडियाचा काय स्टँड आहे, इंडियाची काय मागणी आहे ते विशेष करून इथं बोलण्याचा खरं तर प्रयत्न केला आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला समजावून घेणं हे गरजेचं आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विषयीची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. ती आपण इथं पहिल्यांदा समजावून घेऊयाच, त्याशिवाय आपल्याला एडिटोरियल हे समजणारच नाही. त्याचबरोबर इथं काय आलंय की जॉईंट स्टेटमेंट इनिशिएटिव्ह याचा सुद्धा उल्लेख आला. मग ते जॉईंट स्टेटमेंट इनिशिएटिव्ह काय इथंच तुम्हाला सांगतो. जॉईंट स्टेटमेंट इनिशिएटिव्ह हे WTOचे मेंबर कंट्री आहेत ना, त्या मेंबर कंट्रीपैकीच काही कंट्रींचा ग्रुप आहे आणि तो ग्रुप जो आहे तो त्यांचा कॉमन इंटरेस्ट असणारा सब्जेक्ट मांडत असतात आणि ते सब्जेक्ट्स इतर जे WTOचे मेंबर आहेत त्यांच्यापुढे मांडला जातो आणि त्यांच्याकडून त्याच्यासाठी अप्रुव्हल मानलं जातं. मग हे जॉईंट स्टेटमेंट इनिशिएटिव्ह जे आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे विषय मांडले जातात आणि ते खरं तर त्या कॉन्फरन्स समोर आपण म्हणू शकतोय WTO मेंबर समोर मांडले जातात. मग त्याला सहमती मिळते, सहमती मिळत नाही, ह्या वाटाघाटी सुरूच असतात. हे जे वाद आहेत सुरू असतात, डिबेट सुरू असतात. WTO त्याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये सुद्धा असतं. मग या जॉईंट सिटिंग इनिशिएटिव्हचा उल्लेख सुद्धा याच्यामध्ये आलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग विशेष करून पहिल्यांदा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विषयीची विकिपीडियाच्या माध्यमातून छोटीशी इन्फॉर्मेशन समजावून घेऊया आणि त्यानंतर आपल्या ढोबळमानाने आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की नेमकं या एडिटोरियलमध्ये आपल्याला काय सांगितलं आणि इंडियाचा उल्लेख त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आला आणि इंडियाचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये कसा आहे. पहिल्यांदा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघूयात. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन देण्याचा आपल्याला प्रयत्न केला. त्याच्यामध्ये विशेष करून इन्फॉर्मेशन बघायचं झालं तर इथं आपल्याला इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे म्हणजे अनेक देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचा उद्देश काय आहे तर इंटरनॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला जो व्यापार चालतो त्याचं नियमन करणं आणि त्याच्यामध्ये रेग्युलेशन म्हणू शकतोय, त्यालाच आपण नियमन मराठीमध्ये म्हणतो आणि त्याच्यामध्ये एक सुलभता आणणं आणि आर्थिक दृष्ट्या, व्यापारिक दृष्ट्या याचे जे मेंबर आहेत त्यांचा विकास करणं, प्रोग्रेस करणं हा खरं तर याचा उद्देश असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याचबरोबर व्यापारिक काय डिस्प्यूट्स असतात, व्यापारिक काय मतभेद असतात ते सुद्धा इथं या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वेळा चर्चेच्या माध्यमातून सॉल्व्ह होत असतात. त्यामुळे सुद्धा या ऑर्गनायझेशनचं एक वेगळं महत्त्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचा एम्ब्लम जो आहे, त्याचा सिम्बॉल जो आहे तो इथं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सिम्बॉल सुद्धा दिलेला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर या मॅपमध्ये आपण बघू शकतो की मेंबर स्टेट्स जे याचे आहेत, मेंबर कंट्री जे याचे आहेत त्या ग्रीन कलरमध्ये आपल्याला शेड करून दाखवल्यात वर्ल्ड मॅपवरती, त्याच्यावरून तुम्ही समजू शकता. आणि त्याचबरोबर जे मेंबर्स ड्युली रिप्रेझेंटेड बाय द युरोपियन युनियनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांचं ब्लू कलरमध्ये इथं युरोपियन कंट्रीज दिलेले आपल्याला पाहावयास मिळतात या ठिकाणी. त्याचबरोबर ऑब्झर्वर कंट्री कोणकोणते आहेत तर आफ्रिकन कॉन्टिनेंट्समधल्या ऑब्झर्व्ह कंट्री आहेत. त्याचबरोबर इकडं काही सेंट्रल एशियाच्या कंट्रीसुद्धा आपल्याला असलेल्या पाहावयास मिळतात. आणि नॉन पार्टिसिपंट स्टेट्स म्हणजे याच्यामध्ये पार्टिसिपंट्स नसलेले स्टेटसुद्धा रेडमध्ये दिलेत. इथे एक आहे स्टेट कंट्री कोणती तरी आणि इकडे एक आपल्याला नॉर्थ कोरिया ही कंट्री या ठिकाणी दिसते. तिथं तर किम जोंग उनचं हुकुमशाहीच आहे, त्यामुळे ते कोणत्याही संघटनेचा असा काही पार्ट नसतात, त्यामुळे ते काय आपल्यासाठी महत्त्वाची
गोष्ट नाही असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर याचं फॉर्मेशन जे झाले ते फॉर्मेशन कधी झाले तर 1 जानेवारी 1995ला त्याचं फॉर्मेशन झाले, म्हणजे आजपासून 27 वर्षांपूर्वी याचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. टाईप काय आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे ती आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. पर्पज काय आहे तर रिडक्शन ऑफ ए टॅरिफ्स अँड अदर बॅरियर्स टू ट्रेड, म्हणजे आता एक्सपोर्टचे काही नियम असतात वेगवेगळ्या कंट्रीचे, इम्पोर्टचे काही नियम असतात, त्याच्यावरती वेगवेगळे टॅक्स असतात, टॅरिफ्स असतात. मग हे खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खूप मोठे बॅरियर्स आहेत, अडथळे आहेत. हे दूर करण्याचं कामच खरं तर ही संघटना करत असते. म्हणजेच एकंदरीत काय तर आंतरराष्ट्रीय लेवलचा एकमेकांच्या कंट्रीसोबत होणारा जो व्यापार आहे तो सुलभ करणे हा याचा पर्पज असलेला पाहावयास मिळतं, उद्देश असलेला पाहावयास मिळतं, जे की रिडक्शन ऑफ टॅरिफ्स अँड अदर बॅरियर्स टू ट्रेड या शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळतं. हेडक्वार्टर जे त्याचं आहे, त्याचं जे हेड ऑफिस आहे ते कुठं आहे तर सेंट्रल विल्यम अपार्ट जिनेवा स्वित्झर्लंड, म्हणजे एकंदरीत जिनेवा स्वित्झर्लंड हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, इथं आहे. त्याचबरोबर रिजन सर्व वर्ल्ड लेवलला ही ऑर्गनायझेशन जी आहे ती काम करताना पाहावयास मिळते. मेंबरशिप इथं सांगितले की मेंबरशिप कोण आहे तर 164 कंट्री ज्या आहेत त्या याच्या मेंबर कंट्रीज असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर 160 युनायटेड नेशनच्या कंट्रीज आहेत, युरोपियन कंट्रीज आहेत, हाँगकाँग आहे, मकाऊ आणि तैवान, अशा प्रकारचे वेगवेगळे इन्फॉर्मेशन मेंबरशिपमध्ये दिलेली पाहावयास मिळते. ऑफिशियल लँग्वेज कोणते तर ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे, फ्रेंच आहे आणि स्पॅनिश आहे. या 3 ऑफिशियल लँग्वेज याच्या असलेल्या पाहावयास मिळतात. त्याचबरोबर डिरेक्टर जनरल कोण आहेत तर डिरेक्टर जनरल ज्या आहेत त्या गोझी नाकोन्झो इव्हियाला हे त्याच्या डिरेक्टर जनरल असलेल्या पाहावयास मिळतात. या इमेजमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विषयीची या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला, बघण्याचा आपण विकिपीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला. कारण का तर आपलं जे आजचं एडिटोरियल आहे ते विशेष करून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वरतीच केंद्रभूत मानून आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन खरं तर असणं गरजेचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही जागतिक लेवलला आंतरराष्ट्रीय जे व्यापार चालतात त्याच्यामध्ये सुलभीकरण आणण्यासाठी स्थापन झाले. एवढ्या सोप्या शब्दात आपण खरं तर याची इन्फॉर्मेशन समजू शकतोय. मग आता ती जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे त्याच्याविषयी जे एडिटोरियल आले ते आपण ढोबळमानाने समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. या एडिटोरियलमध्ये सांगितलंय ना त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत आपण समजावून घेऊया. विशेष करून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या ज्या मेंबर्स कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मेंबर्स कंट्रीज येतात. एक तर मुळात ज्या कंट्रीज असतात त्या आर्थिकदृष्ट्या बघितलं तर 3 प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये विकसित देश असतात, डेव्हलप्ड कंट्री ज्याला आपण म्हणतो, विकसनशील देश असतात त्याला डेव्हलपिंग कंट्री असं आपण म्हणतो. जसे की इंडिया आहे, इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे. त्याचबरोबर अनडेव्हलप्ड कंट्री असतात, अविकसित सुद्धा कंट्री असतात. मग इथं आपण विकसित देश आणि विकसनशील देश या मेंबर्स विषयी बोलूया, कारण इंडिया हा विकसनशील देश आहे. मग आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये 2 महत्त्वाच्या कंट्री बघितल्या आपण, तर आपल्याला लक्षात येतं की विशेष करून एक तर आहेत डेव्हलप्ड कंट्रीज आणि दुसरे आहेत डेव्हलपिंग कंट्रीज. मग या डेव्हलपिंग कंट्रीजचे इंटरेस्ट जे आहेत ते वेगळे असतात आणि डेव्हलप्ड कंट्रीचे इंटरेस्ट जे असतात ते वेगळे असतात. डेव्हलप्ड कंट्री जे आहेत ते आणखी आपण प्रगती कसं करू शकतो हेच मुद्द्यांची डिमांड करत असतात. आणि डेव्हलपिंग कंट्री आहेत ना, जसं की इंडिया आहे, ते डेव्हलपिंग कंट्रीच्या दृष्टीतूनच विचार करत असतात. मग आता फॉर एक्झाम्पल इंडिया आणि साऊथ आफ्रिका हे यांची मागणी काय होती की जे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे काय, समजा मी वॅक्सिन तयार केली आणि त्या वॅक्सिन तयार करायचा फॉर्म्युलाचं पेटेंट जे आहे ते माझ्याकडे आहे, म्हणजे काय, तो माझा इंटलेक्च्युअल राईट आहे. त्यामुळं तो जर राईट कुणाला द्यायचा असेल तर माझ्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन तो दिला जाऊ शकत नाही. अशी प्रत्येक देशाची पॉलिसी असते. मग साऊथ आफ्रिका आणि इंडिया कंट्रीनं कोविड-19 मध्ये काय सांगितलं होतं, वॅक्सिन्स रिलेटेड जे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे त्याच्यामध्ये शिथिलीकरण आणावं, म्हणजे तो फॉर्म्युला प्रत्येक जणाला वापरता येईल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राईट कोणत्याही ओनरकडून घ्यायची गरज नाही, असं मागणी केली होती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये. परंतु ती मागणी जी आहे ती विकसित देश जे आहेत त्यांनी अमान्य केली. म्हणजे ऑब्वियस काय आहे, त्यांच्या ज्या कंट्रीमध्ये वॅक्सिन फॉर्म केल्या जात होत्या त्या कंपनी ज्या होत्या त्यांच्याकडून ह्या कंट्री खरं तर बोलताना आपल्याला पाहावयास मिळालं. म्हणजे काय झालं तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या इंटरेस्टसाठी, इंडिव्हिज्युअल कंट्रीच्या इंटरेस्टसाठी कार्य करताना आपल्याला पाहावयास मिळत असतो. त्यामुळे एक वेगळा संघर्ष याच्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये. मग इंडियाचे एकंदरीत त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत, इंडियाचा तर महत्त्वाचा
पहिला मुद्दा आहे तो वॅक्सिन्स रिलेटेड होता, जो की साऊथ आफ्रिका आणि इंडियानं मांडलेला आपल्याला पाहावयास मिळाला. त्याचबरोबर आणखी इंडियाचा मुद्दा काय, दुसरा मुद्दा म्हटलं तर फिशरीशी रिलेटेड मुद्दा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. फिशरी म्हणजे काय, तर मासेमारी व्यवसाय करणारे जे बांधव आहेत त्यांच्याशी रिलेटेड सबसिडी द्यायला पाहिजे, त्यांच्याशी रिलेटेड जे नियम आहेत समुद्री खरं तर मासेमारीचे ते त्याच्यामध्ये फेरफार करायला बदल करायला पाहिजे अशी मागणी इंडियानं केलेली आहे. आणि त्याच्याविषयी सुद्धा ही जर 12वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झाली असती तर त्याच्याविषयी सुद्धा डिस्कशन होण्याची शक्यता होती. जसं की पहिला मुद्दा आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा, प्रॉपर्टी राईटचा, त्याच्यावरती जशा पद्धतीने डिस्कशन होण्याची शक्यता होती तशा पद्धतीनं फिशरीवरती सुद्धा डिस्कशन होण्याची शक्यता होती. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जर आपण बघितला तर तिसरा मुद्दा इथं आपल्याला महत्त्वाचे मुद्दे दिले, त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सांगितलं तुम्हाला आणि डेव्हलपमेंट इश्यूचा सांगितला. त्याचबरोबर गुड्स अँड सर्व्हिस जे आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्टचे नियम आहेत, ते इंडियाचं आणि साऊथ आफ्रिकेचं मत असं आहे किंवा विकसनशील देशाचं मत असं आहे आणि ते खरं पण आहे. ते जे नियम आहे ते डेव्हलपिंग कंट्रीसाठी, विकसनशील देशांसाठी वेगळे असायला पाहिजे आणि विकसित देशांसाठी वेगळे असायला पाहिजे, असे याच्यामध्ये एक वेगळा मुद्दा मांडलेला पाहावयास मिळतो. कारण का, जे विकसनशील देश आहेत ते विकसित देशांनी एवढी एफर्ट जे आहे ते अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांना परवडणार नाहीत. कारण का, तर ती ऑलरेडी डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, म्हणजे विकसनशील देश आहेत, त्यांच्याकडे तेवढा आर्थिक सहकार्य, आर्थिक सपोर्ट नाही आहे की विकसित देशांबरोबर ते आव्हान स्वीकारू शकतील. त्यामुळं WTO मध्ये विकसनशील देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा ठेवायला पाहिजे आणि विकसित देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवायला पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर विकसनशील देशांना डेव्हलप्ड कंट्री जे आहेत, ते विकसित देश आहेत, त्यांना जे राईट दिले जातात, त्यांना ज्या सवलती दिल्या जातात त्याच्यापेक्षा जास्त सवलती विकसनशील देशांना मिळणं गरजेचं आहे, असा कुठं तर पॉईंट आपल्याला इंडियाचा असलेला आपला पाहाव्यास मिळतो आणि जो की खरं तर योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. समजते, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा हा एक महत्त्वाचा पॉईंट इंडियाचा वारंवार असलेला पाहावयास मिळतो, जो की रास्त आहे. आणि गुड्स अँड सर्व्हिस विषयीचं सांगितलं तुम्हाला, डेव्हलपमेंटवरचं सुद्धा या पॉईंटमध्येच तुम्हाला सांगायचं खरं तर मी प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीतच विकसनशील देशांसाठी जे नियम बनवले जातात त्या नियमामध्ये विकसनशील देशांना जास्तीत जास्त सवलत द्यायचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून ते विकासाच्या दृष्टीनं त्यांची जी वाटचाल आहे ते जास्त गतीनं करू शकतील, असं कुठंतरी WTO कडून आपली अपेक्षा असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि व्यापार जर सुलभ झाला तरच आपण आर्थिक प्रगती चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग ते व्यापार सुलभीकरणाचे नियम जे आहेत ते विकसनशील देश जे आहेत त्यांना जास्त सवलतीचे असायला पाहिजे कम्पेअर टू विकसित देश, असा पॉईंट आपण या अनुषंगाने आपण खरं तर समजू शकतोय. मग आता इथं दुसरा मुद्दा आणखी काय आला तर जॉईंट स्टेटमेंट इनिशिएटिव्हचा मुद्दा आला. आता या जॉईंट स्टेटमेंट इनिशिएटिव्ह म्हणजे ढोबळ तुम्हाला अगोदर पण सांगितले, आता पण सांगतो. याच्यामध्ये काय असतंय की WTO मधलेच काय मेंबर असतात ते विशेष करून अशा प्रकारच्या ग्रुप त्यांचं जे कॉमन इंटरेस्ट आहे त्याच्यावरती प्रस्ताव मांडतात WTO मध्ये आणि बाकी ज्या मेंबर कंट्रीज आहेत त्यांचा अप्रुव्हल त्याच्यामध्ये मागण्याचा प्रयत्न करतात. मग आता या जॉईंट स्टेटमेंट इनिशिएटिव्हच्या अंतर्गत काय होतं, वारंवार जे विकसित देश आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्या ग्रुप करून स्वतःचं, आता विकसित देशांचं इंटरेस्ट जे आहे ते वेगळं असणार आहे आणि विकसनशील देशाचं इंटरेस्ट जे आहे ते वेगळं असणार आहे. मग त्याच्यामध्ये डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांचं इंटरेस्ट डेव्हलपिंग कंट्रीजवरती थोपवण्याचं वारंवार कार्य करत असतात. मग त्याच्यावरती सुद्धा डिस्कशन या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स 12वी जी होणार होते याच्यामध्ये होण्याची शक्यता होते. मग भविष्यामध्ये ज्यावेळेस होईल त्यावेळेस या सगळ्या मुद्द्यांवरती खऱ्या अर्थानं डिस्कशन होताना आपल्याला पाहावयास मिळेल आणि याच्या अंतर्गत इंडियाची काय पोझिशन आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगितलं. त्याच्यामध्ये ढोबळमानानं लक्षात ठेवायचं झालं तर एक डेव्हलपमेंटचा इश्यू आहे, डेव्हलपिंग कंट्री, डेव्हलप्ड कंट्री, हा जो डिबेट आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर WTOची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे, ती जसं की मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर महत्त्वाचा आणि लक्षात न राहणारा मुद्दा काय तर फिशरीशी रिलेटेड सबसिडीचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे मासेमारी बांधव आहेत त्यांना जी सबसिडी देण्याचा मुद्दा इंडिया मांडतोय WTO मध्ये, तो एक मुद्दा खूप प्रकर्षाने आपल्याला माहिती पाहिजे, तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा मुद्दा आहे, ज्याची मागणी साऊथ आफ्रिकेन आणि इंडियानं WTO मध्ये केली होती कोविड-19च्या पिरियडमध्ये, की वॅक्सिन्स रिलेटेड प्रॉपर्टी राईट्स जे आहेत ते सगळ्यांना खुलं करावं. त्याच्यामधले जे नियम आहेत प्रॉपर्टी राईटचे ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचे ते जे नियम आहेत ते शिथिल करावे अशी मागणी केली होती, परंतु ती मागणी जी आहे ती अप्रूव्ह झाली नाही. त्यामुळे तो जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा मुद्दा आहे तो सुद्धा लक्षात ठेवा, त्याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो.
हे एवढं खरं तर आपण ढोबळमानाने या आर्टिकलमधून घेऊ शकतोय, जे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे बघूयात आपण. पुढची न्यूज आहे तो हिजाबचा जो मुद्दा आहे तो जास्त न्यूजमध्ये असला आपल्याला पाऊस मिळतं. याच्या अगोदर पण काल पण आपण याच्याविषयी डिस्कशन केलं होतं. विशेष करून हा प्रकार काय घडला होता तर कर्नाटकमध्ये एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ज्या मुस्लिम मुली आहेत, आपल्या भगिनी आहेत, त्या भगिनींना हिजाब त्यांनी घातला. हिजाब म्हणजे हा जो बुरखा टाईप त्यांनी घातलेला आहे ना त्याला हिजाब म्हणतात, जो की मुस्लिम धर्माचा रिच्युअल आहे, त्यांच्या धर्माचा एक पार्ट आहे. परंतु तो हिजाब त्यांनी घातला म्हणून त्यांना कॉलेजमध्ये एंट्री देण्यास नकार दिला गेला. म्हणजे तो युनिफॉर्मचा भाग नाहीये म्हणून तो त्यांना घालण्यासाठी मज्जाव करण्यात आला. म्हणजे जर तो असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये एंट्री दिली जाणार नाही, अशा प्रकारचं त्यांना सुनावण्यात आलं. मग त्याच्याच रिलेटेड त्यांनी प्रोटेस्ट केला, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे तो मुद्दा जो आहे तो जास्त न्यूजमध्ये आलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग या मुद्द्याचा या आर्टिकलमध्ये बीजेपीचं एबीव्हीपीचा उल्लेख आलेला पाहावयास मिळते. मग राजकीय दृष्ट्या लेखिकेनं हे आर्टिकल डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला या आर्टिकलमध्ये काय दिले हे आपल्याला अजिबात महत्त्वाचं नाही, ते आपण डिस्कस पण करणार ना. परंतु एक्झामच्या दृष्टीतून काय काय महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सांगतो. याच्यातून पहिला की पॉईंट पॉलिटीच्या दृष्टीतून बघूयात आपण. पॉलिटीच्या दृष्टीतून आपल्याला काय बघायचं आहे तर इथं मुद्दा येतोय रिलिजियस रिच्युअल्सचा. रिलिजन जे धर्माच्या परंपरा आहेत, प्रथा आहेत, धार्मिक जे काय नियम आहेत ते प्रत्येकाला पाळायचे की न पाळायचे त्यांचं स्वातंत्र्य. त्यामुळे तुम्ही त्यांना मजबूर करू शकत नाही पाळण्यासाठी किंवा न पाळण्यासाठी. म्हणजे काय झालं तर इथं पहिला मुद्दा पॉलिटीच्या दृष्टीतून एकमेव काय येतोय, फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा येतोय. मग इथं अशा पद्धतीने यांना जर कॉलेजमध्ये एखाद्या या अशा प्रकारच्या रिच्युअलवरून जर एंट्री दिली जाणार नाही तर मग इथं मुद्दा काय येतोय तर फ्रीडम ऑफ रिलिजनचा. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य त्यांचं तुम्ही हिरावताय युनिफॉर्मच्या नावाखाली. त्यामुळे हा मुद्दा जास्त न्यूजमध्ये येतोय. मग आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून आपण फ्रीडम ऑफ रिलिजन जो आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय, मूलभूत अधिकार म्हणून, त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही काय करायला पाहिजे, फ्रीडम ऑफ रिलिजन करण्यापेक्षा आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांचा अभ्यास डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे. ज्याच्यामध्ये आता फ्रीडम ऑफ रिलिजनमध्ये आपल्याला धर्माची उपासना करण्याचे, धर्माची प्रार्थना करण्याचं, धर्माचा प्रचार करण्याचं, प्रसार करण्याचा हे आपला मूलभूत अधिकार आहे. त्याचं कोण हनन करू शकत नाही. जर हनन झालं तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याची दाद मागू शकतो. अशा प्रकारचे प्रोव्हिजन आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं होऊन बसतं. त्याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपण काय म्हणू शकतो तर दुसरा की पॉईंट आहे मायनॉरिटीशी रिलेटेड. मुस्लिम बांधव जे आपले आहेत ते मायनॉरिटी आहेत आपल्या देशामध्ये आणि मेजॉरिटी हिंदू धर्म आहे. मग त्या मायनॉरिटीला रक्षा करण्याची जबाबदारी, त्यांना नैतिक वागणूक देण्याची जबाबदारी ही मेजॉरिटीची असते सामाजिकरित्या जर आपण विचार केला तर. मग आपण तशा पद्धतीची त्यांना वागणूक देतोय का, हा एक एथिकल मुद्दा आहे. नीतिशास्त्राच्या दृष्टीतून हा मुद्दा आहे. मग तो आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. अभ्यास करून म्हणण्यापेक्षा ह्या जर केसेस बघितल्या आणि याची एखादी केस स्टडी, एखादा डिबेट जर तुम्हाला कोणत्या चॅनलवरती सापडला तर तो चांगल्या पद्धतीने बघणं, त्याचे पॉईंट्स काढून ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत तुमची समज डेव्हलप होईल की मायनॉरिटी मेजॉरिटीमध्ये काय क्लॅश असतो नेमका, त्याचे मुद्दे महत्त्वाचे काय, धार्मिक मुद्दा हा एकच मुद्दा आहे की आणखी काय मुद्दे आहेत, याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट या न्यूजच्या अंतर्गत आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवू शकतो. बाकी या न्यूज म्हणतोय मी एरोटेल आहे, या एरोटेलच्या अंतर्गत आपण अभ्यास करून ठेवू शकतो. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. त्यामुळे पुढचं कोणतं एरोटेल महत्त्वाचं आहे का ते बघूयात आपण. पुढचं जे एरोटेल आहे ते एवढी इम्पॉर्टंट नाहीत. हे तर फार्मा इंडस्ट्रीज रिलेटेड एरोटेल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते, जे की आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे. त्यानंतर वर जर एरोटेल आपण बघितली तर वरचे एरोटेल हे वॅक्सिन्स रिलेटेड एरोटेल आहे. मला वाटते 100पेक्षा जास्त एरोटेल वॅक्सिनवर येऊन गेलेले. त्यामुळे ते वारंवार डिस्कस करण्याची आपल्याला काही गरज नाही. फक्त याच्यामधून की पॉईंट तुम्हाला घ्यायचे असले, पहिला तर कोविड-19 विषयी सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि कोविड-19चे व्हेरियंट्स कोणकोणते आहेत ते व्हेरियंट्स आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर दुसरा की पॉईंट काय तर वॅक्सिन कोणकोणत्या प्रकारच्या इंडियामध्ये आहेत आणि जगाच्या पातळीवर वॅक्सिन किती प्रकारचे डेव्हलप झालेत आणि कोणत्या कंट्रीच्या कंपनीनं कोणती वॅक्सिन डेव्हलप केली याची एक लिस्ट तुमच्याकडे जर असेल तर ती बघून वारंवार ठेवली तर बरं होईल. त्याच्यामध्ये जर क्वेश्चन फॉर्म झालाच तर तुम्ही त्याच्यामध्ये डगमगता कामा नये. तशा दृष्टीतून त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्यानंतर पंजाब पॉलिटिक्स विषयी आर्टिकल आपल्याला पाहावयास मिळते, जे की राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे. ते आपल्या एक्झामच्या दृष्टीतून अजिबात महत्त्वाचं नाहीये. हे जे एरोटेल आहे ते युके ॲक्सेस वॅक्सिनेशन, युके मधली जी वॅक्सिनेशन पॉलिसी आहे त्याच्यावरती आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे
हे आर्टिकल जे आहे ते इंडियाच्या वॅक्सिनेशनवर बोलते, हे युकेच्या वॅक्सिनेशनवर बोलते. त्यामुळे हे दोन्ही आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे. वॅक्सिनेशनशी रिलेटेड आपण काय इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे ते ऑलरेडी मी तुम्हाला समजावून सांगितले. इथं आपले महत्त्वाचे एडिटोरियल समाप्त होत आहेत. आता महत्त्वाच्या न्यूज कोणते आहेत त्या बघायला सुरुवात करूयात. पुढचं न्यूज आहे ते प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींशी रिलेटेड आहे. लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींनी भाषण केलं, जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त भाषण केलेलं पाहावयास मिळालं. विशेष करून ते राजकीय भाषण होतं. विरोधी पक्षांवर त्यांनी टीका केली. त्याचबरोबर जे रिजनल पार्टीज आहेत तर मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र महाविकास आघाडी असू द्या त्यांच्यावरती त्यांनी टीका केली. त्याचबरोबर आम आदमी पक्षात जे सरकार आहे दिल्लीमधलं, AAP गव्हर्नमेंट आपण त्याला म्हणतो, त्यांच्यावरती सुद्धा टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळाली. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की ह्यांच्या डिचाळ कारभारामुळं, या स्टेट गव्हर्नमेंटच्या डिचाळ कारभारामुळं खरं तर कोविड-19मुळे अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागलं. म्हणजेच जसं की यांनी राज्य सरकारने या काय केलं तर राज्यातले जे मजूर आहेत, लेबर वर्क करणारे आहेत, त्यांना राज्यामधून निघून जाण्यासाठी भाग पडले. त्यामुळे त्यांना मैलोनमैल पायपीट करावी लागली, त्यांना अनेक हालापेष्टा सहन करावं लागल्या, त्यांना त्याच्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू सुद्धा झाला आपल्याला पाहावयास मिळालं. अशा प्रकारची टीका त्यांनी गव्हर्नमेंटवरती या वेगवेगळ्या पक्षांवरती केलेली पाहावयास मिळाली. निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारची टीका करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जाते. त्यामुळे ही न्यूज तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. तर विशेष करून हे भाषण जे केले ते लोकसभेमध्ये केलेलं पाहावयास मिळते. त्यामुळे सिलेबसच्या दृष्टीतून पहिला पॉईंट पॉलिटीसाठी निघतोय. विशेष करून संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे 2 सभागृह असतात. राज्यसभेला आपण अप्पर हाऊस म्हणतो आणि लोकसभेला आपण लोअर हाऊस म्हणतो. मराठीमध्ये जर म्हणायचं झालं तर राज्यसभेला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो आणि लोकसभेला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो. त्यामुळं त्या अनुषंगाने पार्लमेंटची जे काय कॉन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन आहे त्याच्याच रिलेटेड आर्टिकल कोणतं महत्त्वाचं आहे, सभागृहांविषयीची नियमावली काय आहे, सभागृहाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, जसं की क्वेश्चन आवर असतो, 0 आवर्स असतो, अशा प्रकारचं कामकाज, एक ठरलेलं कामकाज असतं, ते कशा पद्धतीने चालतं याची सर्व इन्फॉर्मेशन आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा खरं तर की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. बाकी या न्यूजमधून घेण्यासारखी इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते जस्टिस चंद्रचूड यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड ही न्यूज आहे. सुप्रीम कोर्टानं काय केलंय की त्रिपुरा पोलिसांना फटकारलेलं पाहावयास मिळते. कशासाठी तर सोशल मीडियावरती ज्या पोस्ट होतात त्या डाऊटफुल पोस्ट नसल्या, त्या म्हणजे कम्युनिटीला व्हायलन्स पसरवणाऱ्या पोस्ट नसल्या, असंतोष कम्युनिटीमध्ये पसरवणाऱ्या पोस्ट नसल्या तरी सुद्धा पोलिसांकडून त्यांची हॅरेसमेंट केली जाते, त्यांना वारंवार नोटिसा पाठवल्या जातात. याच्या रिलेटेड सुप्रीम कोर्टानं अगोदरच जजमेंट दिलेलं आहे की अशा प्रकारे हॅरेसमेंट व्हायला नाही पाहिजे, तरी सुद्धा त्रिपुरा पोलिसांकडून हे प्रकार घडत आहेत. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं या संबंधियांना सुनावलेलं पाहावयास मिळालं, फटकारलेलं पोलिसांना पाहावयास मिळालं. आणि विशेष करून याच्यामध्ये उल्लेख जो आलाय तो अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट, ज्याला आपण UAPA असं संबोधतो, त्या UAPA ऍक्टचा उल्लेख आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. UAPA ऍक्ट जो आहे त्या ऍक्टचा वारंवार दुरुपयोग होत असतोय. त्यामुळे हा ऍक्ट जास्त न्यूजमध्ये असतोय. याच्याशी रिलेटेड जे लेक्चर आहे ते सुद्धा आपण बनवून ठेवले. करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आपली, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे लेक्चर सापडेल. मग इथं थोडीशी इन्फॉर्मेशन UAPAची देतो मी. या UAPA मध्ये तरतूद काय आहे तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी कोण जर करत असेल, बेकायदेशीर कृत्य कोण जर करत असेल, ते कोणत्याही स्वरूपातलं असू द्या, तर त्याला अरेस्ट करण्यात येते या UAPAच्या अंतर्गत, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शनच्या अंतर्गत. आणि याच्यामध्ये जर डाऊटफुल पर्सनॅलिटी असेल तरी डाऊटच्या आधारावर सुद्धा तुम्ही अरेस्ट करू शकता. म्हणजे एकंदरीत याच्या अंतर्गत चुकीच्या केसेस सुद्धा अनेक फाईल झालेल्या पाहावयास मिळतात. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं अनलॉफुल ऍक्टिव्हिटी केलेली नसते तरी सुद्धा त्याला अटक केली जाते. म्हणजे या UAPAचा दुरुपयोग जास्त होतो. मग हा दुरुपयोग होतो त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती आणि त्याच्यावरती आधारित सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की याचा दुरुपयोग व्हायला नाही पाहिजे, त्याचबरोबर लोकांची याच्या अंतर्गत हॅरेसमेंट व्हायला नाही पाहिजे, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. तरी सुद्धा त्रिपुरा पोलिसांकडून हे प्रकार घडत आहेत, अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या जातात. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रचूड यांनी त्यांना सुनावलेलं, त्या चंद्रचूड बेंचनं एकदा त्यांना आणखी सुनावलेलं पाहावयास मिळते त्रिपुरा पोलिसांना. त्यामुळे खरं तर ही न्यूज आली. मग याच्यामधून एकच की पॉईंट आपल्याला घेऊ शकतो आपण, तर UAPAचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. UAPA ऍक्ट काय, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट नेमका काय, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन घेणं, त्याचा डिटेल अभ्यास करणं आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती चायनीज गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळतं. जसे की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती चायना वारंवार वेगवेगळे चाळे करत असतो, इंडियाला चिथावण्याचा प्रयत्न करत असतो, इलिगल घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतोय.
ते फक्त लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरतीच ते करत नाहीत, तर साऊथ चायना सीमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्या करताना पाहाव्यास मिळतात. आणि तशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी त्यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये केलेली पुन्हा एकदा पाहाव्यास मिळाली आपल्याला. याच्यावरती डिस्कशन सुद्धा आपण केलं होतं. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जो गलवान व्हॅलीमध्ये त्यांचा सोल्जर होता ना, गलवान व्हॅलीमध्ये जो रक्तपात झाला 2020 मध्ये, त्याच्यामध्ये आपले जवान सुद्धा काही शहीद झाले होते. त्या क्लॅशमध्ये त्यांचा जो जवान होता महत्वाचा, क्यू फाबाऊ, हा याचा इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. याला टॉर्च बेरर सेरेमनी जी असते त्याला आपण मशाल धरण्याचा उत्सव जो पहिल्यांदा असतो ओपनिंग सेरेमनीमध्ये, त्याचा मानकरी त्याला केलेला आपल्याला पाहावयास मिळेल. मग याचा परिणाम काय झाला, तर हे आपल्याला चितावण्यासारखं आहे. म्हणजे ज्या जवानानं रक्तपाताला प्रोत्साहन दिलं, तुम्ही त्याला अशा प्रकारचा मान देताय. त्याच्या अगोदर त्याला तिथं सन्मानित सुद्धा करण्यात आलं होतं. गलवान व्हॅलीचा इन्सिडेंट झाल्यानंतर त्या गव्हर्नमेंटने, चायनीज गव्हर्नमेंटने त्याला सन्मानित सुद्धा केलं होतं. मग त्यानंतर अशा प्रकारची कृती करणं म्हणजे त्यांना जे कृत्य केलं किंवा ते जे गलवान व्हॅलीमध्ये, आता प्रत्येक कंट्रीचा सोल्जर असतो ते त्यांच्या कंट्रीचं प्रोटेक्शन करणार, त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. परंतु गलवान व्हॅलीमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामधल्या एखाद्या जवानाला तुम्ही अशा प्रकारचा मान देताय आणि हा इंटरनॅशनल लेवलचा मान असलेला पाहावयास मिळतो. जगाचं लक्ष याच्याकडे लागलेलं असतं आणि तुम्ही एक या जवानाला सिम्बॉल म्हणून वापरताय. म्हणजे तुम्ही काय दाखवताय, गलवान व्हॅलीमध्ये जो प्रकार झाला तो समर्थनीय आहे, त्याचं तुम्ही समर्थन करताय, असं चित्र कुठंतरी निर्माण झालं तिथं. आणि तशाच प्रकारचे कृत्य चायना वारंवार करत असतो आणि हे सुद्धा कृत्य जे आहे ते कुठंतरी चायनानं जाणून बुजून केले हेच आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं काय झालं, तर जे आपले डिप्लोमॅट्स आहेत त्यांनी त्या बीजिंग ऑलिम्पिकचं बायकॉट केलं, म्हणजे त्याच्यावरती बहिष्कार टाकला. कोणीही तिथं उपस्थित राहिलं नाही. त्याचबरोबर प्रसार भारतीनं सुद्धा लगेच जाहीर काय केलं होतं, तर दूरदर्शनवरती वगैरे कोणत्याही प्रकारे बीजिंग ऑलिम्पिकचं प्रदर्शन केलं जाणार नाही, प्रसार त्याचा केला जाणार नाही, अशा प्रकारचा बहिष्कार त्याच्यावरती टाकलेला पाहावयास मिळाला. मग आत्ता न्यूज त्याच्यावरती आणखी का आली, तर चायनानं ते डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, की त्यांनी सांगितले त्यांच्या ऑफिशियल्सने की आम्हाला कोणत्याही प्रकारे कुणाला दुखवायचं कारण नाही किंवा कोणत्याही प्रकारे कुठल्या कंट्रीला, कुठल्या देशाला किंवा कुणाचंही मन दुखवायचा आमचा उद्देश नाही. फक्त आम्ही एक सेरेमनी म्हणून त्याच्याकडे बघतोय. कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये आमची कूटनीती नाही, डिप्लोमॅट्स, आमचं पॉलिटिक्स त्याच्यामध्ये नाही, अशा प्रकारचं त्यांनी आपण म्हणू शकतोय की निर्वळा त्या संदर्भात दिलेला आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु हे दादान ते खोटं बोलतायत, अशा प्रकारचे पॉलिटिक्स ते वारंवार करत असतात. गलिच्छ पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो ते आपण वारंवार बघत आलोय. त्याचबरोबर या बीजिंग ऑलिम्पिकवरती अनेक युरोपियन कंट्रीज जे आहेत त्यांनी सुद्धा बायकॉट केले, बहिष्कार टाकलाय. त्यामुळं यांची जी इमेज आहे ते जागतिक लेवलला काय आहे हे आपण चांगल्या पद्धतीने समजू शकतोय. हे झालं न्यूजमध्ये काय दिलं. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, तर सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्वाचं आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला चायनासोबतचे इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. ती इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया जो आहे तो जास्त वारंवार न्यूजमध्ये असतो. त्यामुळे त्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे, तर मग तिथं हॉट स्प्रिंगचा एरिया आहे, त्या हॉट स्प्रिंगचा एरियाविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. गलवान व्हॅलीचा एरिया आहे जिथं इथं उल्लेख आलाय, त्या एरियाविषयीची इन्फॉर्मेशन, तो मॅप आपण बघून ठेवायला पाहिजे. बाकी सुद्धा पेंगांगसो लेकचा मॅप, पेंगांगसो लेक एरिया जो आहे तो सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो. आणखी सुद्धा इतर वेगवेगळे एरिया जे विशेष करून लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती आहेत आणि त्याच्यावरून चायनीज आर्मी आणि इंडियन आर्मीमध्ये वारंवार क्लॅश होत असतात, ते सर्व एरिया कुठं कुठं आहेत त्याचा एक ड्रॉ करून तुम्ही ठेवायला पाहिजे. मॅपचं रिडिंग व्यवस्थितरित्या करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती कसाही मॅप बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळं तो एरिया आपण डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची जी छोटीशी न्यूज पाहावयास मिळते, जे आपले होम मिनिस्टर आहेत अमित शहा यांनी ओवेसी यांना, असदुद्दीन ओवेसी यांना सुरक्षा घेण्यासाठी, सिक्युरिटी घेण्यासाठी विनवणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता असदुद्दीन ओवेसी यांच्यावरती गोळीबार काही दिवसापूर्वी झालेला पाहावयास मिळाला होता. त्यामुळे त्यांना झेड सिक्युरिटी गव्हर्नमेंटनं देऊ केली होती. परंतु त्यांनी सांगितलं की झेड सिक्युरिटीची मला काही गरज नाही, मला फक्त या देशामध्ये जी सिटिझनशिप आहे ती सिटिझन, म्हणजे त्यांना एकंदरीत हे म्हणायचं होतं की मी मुस्लिम आहे म्हणून तुम्ही मला देशाचा नागरिक मानता आहात का नाही, हे कायम प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मला झेड सिक्युरिटी देण्यापेक्षा मला या देशाचा नागरिक माना तुम्ही, ती सुरक्षा मला गरजेची आहे, असं कुठंतरी त्यांनी संसदेमध्ये भाषण केलं आपल्याला पाहावयास मिळालं. ते जर तुम्ही भाषण बघितलं असेल तर त्यांचं मत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. बघितलं नसेल ते भाषण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं काय संसदेमध्ये चाललं आहे ओवेसी या विषयावरून. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुन्हा एकदा इथं काय येतोय, धर्माचा मुद्दा येतोय.
विशेष करून मायनॉरिटी मेजॉरिटीचा मुद्दा येतोय. त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा आपल्याला फ्रीडम ऑफ रिलिजनचा जो मुद्दा आहे तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती लता मंगेशकर यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर चायनामध्ये जे फॅन्स आहेत लता मंगेशकर यांचे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून या अनुषंगाने आपण इतर सुद्धा बोलू शकतो. विशेष करून लता मंगेशकर यांचे जे फॉलोअर्स होते, फॅन होते, त्यांचे जे चाहते होते ते फक्त इंडियामध्येच नाही तर ते वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये होते. मग त्या भारतासोबत चांगले संबंध असणारे कंट्री असू द्या किंवा भारतासोबत चांगले संबंध नसणारे कंट्री असू द्या. फॉर एक्झाम्पल चायनामध्ये त्यांचे जे फॅन आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. त्यांचे जे चाहते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये सुद्धा इंडियामध्ये जशा पद्धतीने त्यांचे फॉलोअर्स आहेत, चाहते आहेत, तसेच पाकिस्तानमध्ये सुद्धा असलेले पाहावयास मिळतात. त्यामुळेच खऱ्या अर्थानं जे इम्रान खान आहेत प्राईम मिनिस्टर पाकिस्तानचे, त्यांनी सुद्धा लता मंगेशकर यांचा देहांत झाला 6 फेब्रुवारीला. त्यावेळेस त्यांनी सुद्धा ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की आपला खूप मोठा लॉस आहे आणि सब कॉन्टिनेंटचा म्हणजे भारतात सुद्धा खूप मोठा लॉस आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं. म्हणजे एकंदरीत इथं या न्यूजमध्ये सांगितलंय लता मंगेशकर ही अशी पर्सनॅलिटी होती की ती कल्चरल ब्रिज होता, म्हणजे सांस्कृतिक पूल होता एकमेकांच्या देशांना, म्हणजे वेगवेगळ्या देशांना एकमेकांसोबत जोडण्याचा. ती एक विंडो होती आपण म्हणू शकतो की एकमेकांना देशांना काही कारणं असतात, एकमेकांच्या देशांचे लोक जे आहेत ते एकमेकांच्या देशात येत असतात. त्याच्यापैकी मोठं कारण लता मंगेशकर ही आहे असं कुठंतरी ढोबळमानाने या न्यूजमधून आपण समजू शकतो. ही न्यूज विशेष करून चायनाविषयी बोलते. आपण सगळ्याच कंट्रीच्या दृष्टीतून आपण हे समजून घेणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळं खरं तर ही न्यूज आपल्याला महत्त्वाची होती असं आपण म्हणू शकतोय. मग याच्यातून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे तर विशेष करून लता मंगेशकर यांच्याशी रिलेटेड जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ना ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि याच्याच रिलेटेड मी लेक्चर जे आहे ते वेगळं लेक्चर ऑलरेडी अपलोड करून ठेवलंय, त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन देणार. त्यामुळे ती जरी इन्फॉर्मेशन तुम्ही बघितली नसेल तर ती इन्फॉर्मेशन अवश्य बघून घ्या, जेणेकरून या पर्सनॅलिटीविषयी कसा जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला तो व्यवस्थितरित्या टॅकल करता यावं. अशा महत्त्वाच्या पर्सनॅलिटीविषयी प्रश्न जे असतात ते प्रीला फॉर्म होत असतात. त्यामुळे प्रिलियमच्या दृष्टीतून ही पर्सनॅलिटी आपल्याला खूप महत्त्वाची आहे. लता मंगेशकर ही पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतोय. पुढची न्यूज आहे ती मॅरिटल रेप याच्याशी रिलेटेड न्यूज असले आपल्याला पाहावयास मिळते. आता मॅरिटल रेपची डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलंय आपल्या करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये. ते लेक्चर आहे. याच्याशी रिलेटेड जी काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती सर्व त्या लेक्चरमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. हा जो मुद्दा आहे तो जास्त न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे. भविष्यामध्ये सुद्धा हा मुद्दा 100% जास्त न्यूजमध्ये राहणार आहे. याच्यावरती याच्या अनुषंगानं क्वेश्चन सुद्धा येण्याची जास्त दाट शक्यता होऊन बसते त्या अनुषंगानं. त्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे ती डिटेलमध्ये समजावून घ्या. नेमकं इंडियन पिनल कोडमध्ये 375 जे कलम आहे त्याच्यावरती आधारित ही कन्सेप्ट आहे. मग ते 375 कलम काय आहे, त्याच्यामध्ये नेमका तरतुदी काय आहे, ती सर्व इन्फॉर्मेशन मी त्या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे आपली, त्या प्लेलिस्टमध्ये हे लेक्चर मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे. ते अवश्य बघून घ्या. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये मी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिला की पॉईंट तर आपल्याला हाच होऊ शकतो की मॅरिटल रेपच्या रिलेटेड. त्याच्या अगोदर कन्सेप्ट या न्यूजमध्ये काय सांगितलं हे सांगतो. विशेष करून याच्या अगोदर काय झालं तर हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती मॅरिटल रेपशी रिलेटेड आणि त्याच्याच रिलेटेड उत्तर द्यायला सांगितलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटला हायकोर्टानं. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय टाइम मागितला होता. मग आता हायकोर्टानं जाहीर केलं की 21 फेब्रुवारीला याच्याशी रिलेटेड हिअरिंग होईल. त्यामुळे 21 फेब्रुवारीपर्यंत टाइम सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्याच्याच रिलेटेड असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. 21 फेब्रुवारीला सेंट्रल गव्हर्नमेंटला हायकोर्टाला उत्तर द्यावं लागणार आहे. मग विशेष करून मॅरिटल रेप ही कन्सेप्ट ढोबळमानानं मी तुम्हाला सांगतोय. 375 जे कलम आहे इंडियन पिनल कोडचं त्या 375 कलमामध्ये बलात्काराची व्याख्या दिली की बलात्कार नेमकं कशाला म्हणायचं, कोणता प्रकार घडल्यानंतर त्याला आपण बलात्कार संबोधू शकतो, ही व्याख्या 375 मध्ये दिली. परंतु त्याच्यामध्ये एक अपवाद आहे. त्याच्यामध्ये अपवाद काय, जर एखादा पुरुष स्वतःच्या पत्नीसोबत जबरदस्तीनं सेक्शुअल रिलेशन डेव्हलप करत असेल तर त्याला रेप मानलं जाणार नाही, असा एक अपवाद या आर्टिकलमध्ये दिला गेलाय. आणि त्याच्यामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त त्या स्त्रीचं वय असायला पाहिजे, म्हणजे त्या पत्नीचं वय असायला पाहिजे. हा एक अपवाद त्याच्यामध्ये दिलाय. म्हणजे पती जर पत्नीसोबत रेपसारखं कृत्य करत असेल तर त्याला रेप मानलं जाणार नाही, रेप या कॅटेगरीमधून वगळण्यात आले. ही तरतूद 375 या कलमामध्ये दिलेली आहे. म्हणजे रेपची व्याख्यामधून पती आहे म्हणून त्याला फक्त वगळण्यात आले, म्हणून हा मुद्दा जास्त न्यूजमध्ये आलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यालाच रेप, मॅरिटल रेप म्हणजे वैवाहिक बलात्कार
हे नाव दिलेलं आपल्याला पाहावं मिळतं. त्यामुळं मॅरिटल रेपची, वैवाहिक बलात्काराशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून जर या कलमाकडे आपण बघितलं तर आपल्याला सुद्धा समजतं की हे चुकीचं आहे कुठंतरी. ही जी तरतूद आहे ते चुकीचं आहे कुठंतरी, सगळं सरळ आपल्याला समजू शकते. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. याच्यावरती मेन्सला जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने राईट करता यायला पाहिजे. प्रीला जरी विचारला, एमपीएससीला विचारू द्या प्रीला किंवा यूपीएससीला विचारू द्या, तुम्ही यशस्वीरित्या ते टॅकल करू शकताय. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. पुढची न्यूज आहे ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीशी रिलेटेड न्यूज आहे. त्याला आपण JNU असं संबोधतो. JNU अनेक कारणांमुळे न्यूजमध्ये असते, हे तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना. त्याच्या व्हाईस चान्सलर पदी नवीन व्यक्तीची नियुक्ती झाली. त्यांचं नाव आहे शांतिश्री धुलीपुडी पंडित, हे त्यांचं नाव असलेलं आपल्याला पाहावं मिळते. शांतिश्री धुलीपुडी पंडित हे त्यांचं नाव आहे. ह्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होत्या आणि त्यांची आता नियुक्ती जी झाली ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरपदी नियुक्ती झाली आपल्याला पाहावं मिळते. ही न्यूज महत्त्वाची काय तर JNUच्या पहिल्या महिला व्हाईस चान्सलर आहेत. त्यामुळं पहिल्या फर्स्ट वुमन व्हाईस चान्सलर JNUच्या असल्यामुळं जास्त या न्यूजमध्ये असलेल्या पाहावं मिळतात. आणि एकंदरीत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचं महत्त्व एक वेगळं महत्त्व आहे. वारंवार तिथं जे प्रोटेस्ट होतात, वारंवार जे प्रकार घडतात त्याच्यामुळे ते जास्त न्यूजमध्ये असतं JNU. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही पर्सनॅलिटी खऱ्या अर्थानं न्यूजमध्ये असं आपण म्हणू शकतोय. त्याचबरोबर फॅक्ट काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला, तर पहिल्या वुमन व्हाईस चान्सलर आहे JNUच्या. त्यामुळे आपल्याला हे खरं तर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही काय नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर JNUचा इतिहास काय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. कधी स्थापना झाली या युनिव्हर्सिटीचं, या युनिव्हर्सिटीचं ऐतिहासिक महत्त्व काय, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे ती PM केअर फंडशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावं मिळते. या फंडविषयी इन्फॉर्मेशन म्हटलं तर PM केअर फंड हा स्थापन केला विशेष करून कोविड-19 मध्ये जे हेल्थ सिक्युरिटी लोकांना प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, वॅक्सिनेशन लोकांना प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कोविड-19शी रिलेटेड हॉस्पिटॅलिटी जी काही प्रोव्हाइड करण्याची गरज आहे, त्याचबरोबर लोकांना काही आर्थिक मदतीची गरज आहे, ती जी आर्थिक मदत केली जाणार आहे ती विशेष करून PM केअर फंडातून केली जाणार आहे. त्यांना हेल्थ फॅसिलिटीज आहेत ती या फंडातून प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. परंतु याची एकूण अमाऊंट जी आहे ती 1/3 ऑफ 10,990 करोड रुपये याची एकूण अमाऊंट आहे. परंतु आतापर्यंत त्याच्यातली फक्त 1/3 म्हणजे 1/3 त्याच्यापैकी खरेदी केली गेली. म्हणजे युटिलायझेशन जे झालं आहे ते त्याचं फक्त 1/3 झालेलं आहे. अशा प्रकारची आकडेवारी एका रिपोर्टमधून बाहेर आलेली पाहावयास मिळते. त्यामुळं हा एक चिंतेचा बाब बनलेला आहे. त्याचबरोबर पॉलिटिकल टीकेचा सुद्धा हा मुद्दा बनलेला पाहावयास मिळते. त्यामुळे याच्यातून एकच की पॉईंट घेऊ शकतो की PM केअर फंड जो आहे त्या PM केअर्स फंड विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशी विशेष करून कोविड-19ला मध्यनजर ठेवून हा PM केअर फंडची स्थापना केली गेली होती. त्या अनुषंगाने त्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. ढोबळमानाने त्याची इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये आहे. पुढची न्यूज आहे ते इमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रेंच जे प्रेसिडेंट आहे त्यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. त्यांनी रशियन जे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ती भेट जी होती विशेष करून युक्रेन रशियाचा जो वाद सुरू आहे, क्लॅश सुरू आहे, त्याच्याशी रिलेटेड भेट असलेली आपल्याला पाहावयास मिळते. एकंदरीत ते मध्यस्थाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि कशा पद्धतीने हा जो वाद आहे, हा जो क्लॅश आहे, हा जो संघर्ष आहे तो कशा पद्धतीने कमी होईल ह्या प्रयत्न करताना ते आपल्याला पाहावयास मिळाले. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतलेली पाहावयास मिळाली. मग विशेष करून आपल्याला रशिया युक्रेन संघर्ष काय आहे याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मॅपच्या दृष्टीतून त्याचा आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या रिलेटेड स्पेशल लेक्चर सुद्धा काही दिवसामध्येच मी बनवेन. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी त्याची इन्फॉर्मेशन देण्याचा सोप्या भाषेमध्ये मी प्रयत्न करेन. त्याच्यामुळे त्याच्याविषयी काय तुमच्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. फक्त आता बेसिक लेवलला याची इन्फॉर्मेशन काय तेवढी फक्त तुम्ही एखादा लेक्चर वगैरे बघून इंटरनेटच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन काढून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज आणि महत्त्वाचे एडिटोरियल्स खऱ्या अर्थानं समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर सूचना महत्त्वाची काय, एक सूचना आहे महत्त्वाची. ती सूचना महत्त्वाची काय तर आपलं लेक्चर जे आहे ते रोज करेक्ट 12 वाजता दुपारी अपलोड होईल आपल्या चॅनलवरती. त्यामुळं याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला एक्झॅक्ट टाइम लेक्चरचा माहिती असणं गरजेचं आहे. आतापर्यंत काय झालं तर एक्झॅक्ट टाइम मी देऊ शकलो नाही. कधी सकाळी 7ला अपलोड केलं, कधी सकाळी 8ला अपलोड केलं, कधी 10लाच अपलोड केलं,
कधी 12ला अपलोड केलं, कधी संध्याकाळी 5ला अपलोड केलं, कधी कधी संध्याकाळी 8 सुद्धा वाजल्या मला अपलोड करायला लेक्चर. आणि त्याचं कारण महत्त्वाचं काय, तर डेडिकेट टाईम डिक्लेअर नाही केल्यामुळं, त्याचं एक टाइम टेबल डिक्लेअर नाही केल्यामुळं. त्यामुळं त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची गैरसोय होताना मला मी समजू शकतोय त्या गोष्टी. त्यामुळं मी एक करेक्ट टाईम जो मी फॉलो करू शकतोय तो आहे दुपारी 12चा टाईम. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं डिस्कशन देऊ शकतो. त्यामुळं आपलं लेक्चर जे आहे ते रेग्युलर दुपारी 12 वाजता अपलोड होईल. याची सगळ्यांनी नोंद घ्या, जेणेकरून तुम्हाला तशा पद्धतीनं तुमचं टाइम टेबल बनवता येईल आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या लेक्चरचा फायदा घेता येईल. या आपल्या चॅनलवरती फक्त द हिंदूच डिस्कशन असतं अशातला भाग नाही, तर द हिंदूमध्ये म्हणजेच एकंदरीत करंटमध्ये जे न्यूज असतात महत्त्वाच्या, त्याच्यावरती जर मला वाटलं याच्यावरती जास्त बोलण्याची गरज आहे, त्याच्यावरती करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये मी वेगळं स्पेशल लेक्चर सुद्धा अपलोड करत असतोय. अचानक लाईट गेल्यामुळे मी तुम्हाला आता दिसू शकत नाही स्क्रीनवरती, परंतु मला हे सांगायचं आहे की करंट बेस्ड वरती आपले वेगवेगळे लेक्चर सुद्धा अपलोड होत असते. त्यामुळं ती वेगवेगळी लेक्चर जी आहेत ती सुद्धा तुम्ही तुमच्या उपयोगाची ठरतात. त्याच्यामध्ये डिटेल त्या इश्यूवरती मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला असतोय. जसं की मॅरिटल रेपवरती एक वेगळं लेक्चर आत्ताच बनवलेलं आहे, ते लेक्चर तुम्ही बघितलंच असेल. तशा प्रकारचे अनेक इश्यूज न्यूजमध्ये असतात, ते इश्यूज आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करण्याची गरज असते. त्यामुळे खऱ्या अर्थानं असे जे विषय आहेत त्याच्यावरती मी डिटेल लेक्चर बनवून ठेवत असते, जेणेकरून तुमचा करंट बेस्डमधला कोणताही इश्यू त्याच्यावरती कमांड जे आहे ती कमी कमांड असू नये, त्याच्यावरती टोटल कमांड तुमची असायला पाहिजे. त्यामुळे मी तशा प्रकारचे लेक्चर सुद्धा बनवत असतोय आणि बाकी इम्पॉर्टंट जे काही लेक्चर्स असतात ते सुद्धा मी बनवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करत असतोय. आणि लवकरच आपल्या चॅनलवरती सब्जेक्टवरती सुद्धा लेक्चर सुरू होणार आहेत. वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते सुद्धा कव्हर केले जाणार आहेत. NCERT लेक्चर वेगळं सुरू होणार आहे. त्यामुळं ही बाकी जे सगळं काय आहे त्याच्यासुद्धा तुम्हाला बेनिफिट होईल, त्याच्या सुद्धा अनुषंगाने मी काम करतोय. त्यामुळं भविष्यामध्ये त्याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बेनिफिट घेता येईल. आणि विशेष करून मराठी विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, पहिली तर समस्या होती इंग्लिश न्यूज पेपरशी रिलेटेड, ती द हिंदूचं डिस्कशन मी तुम्हाला देतो, ती तर समस्या सॉल्व्ह झाली. दुसरं आहे NCERT मराठीमधून डिस्कस करण्याची गरज आहे, मग ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लवकरच मी त्याच्याशी रिलेटेड सुद्धा काम करतोय. त्याच्यावरती सुद्धा लेक्चर्स जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या चॅनलवरती अपलोड होतील. चांगल्या पद्धतीने त्याचा सुद्धा तुम्हाला बेनिफिट होईल. त्यामुळं त्याची सुद्धा तुम्ही सगळ्यांनी नोंद घेणं खरं तर गरजेचं आहे. ते पण मला तुम्हाला या अनुषंगानं सांगायचं होतं. आणि माझी रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना आहे की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल. आणि त्या तुम्ही शेअर केलं तरच शक्य. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. त्यामुळे मी सगळ्यांपर्यंत खरं तर पोहोचेन आणि सगळ्यांना याचा बेनिफिट सुद्धा होऊ शकेल. जेवढ्या जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचेल तेच माझ्यासाठी खरं तर मोटिवेशन आहे आणखी जास्त नवीन काय काय तुम्हाला देण्यासाठी. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.